नमस्कार पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं प्रमुख केंद्र व्लॉग मध्ये। तर भावांनो, मी आलोय एक्सप्लोर करायला कोकण। तर आता मी आलोय कोकणातील देवगड येथे। तर तुम्ही सीन बघा, काय पिक्चर सीन आहे, नदी बिदी, आई शपथ, खरी जन्नत आहे कोकण। कुठं जायची गरज ना, भारत सोडून भावांनो कोकणात या। काय सीन आहे बघा, ब्रिज बीच, आई शपथ। आता सध्या आलो मी देवगडला आणि पहिला शॉट बघून भाई मन असं तृप्त झालं, पण अजून मन तृप्त करायला आम्ही पूर्ण असं एक 2 दिवसाचा प्लॅन केलाय। तर मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्याच्यासोबत पूर्ण इटनरी वगैरे देण्याचा मी प्रयत्न करतो। तर रत्नागिरीमध्ये आम्ही जो पहिला स्पॉट कव्हर करतोय तो आहे देवगड बीच। तुम्ही बघा काय नजारा, एकदम ऑसम असा बीच आहे। आणि मी आता मस्त आम्ही आंघोळ वगैरे इथंच करणार आहे, मस्त एन्जॉय करू। चप्पल आहे। तर भावांनो, इथं तुम्हाला डायरेक्टली कुठलं हॉटेल बुक न करता फ्रेश होण्यासाठी पण इथं तुम्हाला सोय केली जाते। आता देवगडच्या वरी जे गाव आहे तिथं आम्ही एक हॉटेल आहे, ते आम्ही घेतले 100 रुपये पर हेडनं। त्याने आम्हाला फ्रेश होण्यासाठी 1 तासासाठी हॉटेल दिलं आहे। तर ते हॉटेल दाखवतो तुम्हाला। तर असे ह्यात 4-5 बेड आहेत, एवढं काय खास नाही, पण 100 रुपयाची हिशोबाने ओके। इथून असा येतो हा बीचचा व्ह्यू। वाव, काय सीन आहे, काय सीन आहे। देवगड बीच एक्सप्लोर करून आम्ही जो दुसरा स्पॉट कव्हर करायला आलो तो आहे कुणकेश्वर मंदिर। हे पाठी आहे मंदिर आणि इथून जो समुद्राचा व्ह्यू येतो तर हे आहे कुणकेश्वर बीच। मैंने ओ सनम तुझे प्यार किया, तूने ओ सनम मुझे धोखा दिया, मुझको बता क्यों। निसर्ग हाला म्हणायचं, निसर्ग, खरा निसर्ग, खऱ्या निसर्गात आलोय आम्ही कोकणात। या तुम्ही कोकणात। भावांनो, आपण थर्ड जे प्लेस विजिट करतो रत्नागिरीमधील ते आहे विजयदुर्ग। तर विजयदुर्गचा आधी घेरी असं नाव होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आदिलशाहकडून हा किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी हा किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं ठेवलं। तर हा समुद्राच्या एकदम चौकडून समुद्र आणि मध्येच असा हा विजयदुर्ग किल्ला। तर या रत्नागिरी ट्रिपचा पहिल्या दिवसातला चौथा स्पॉट आम्ही कव्हर करतोय तो आहे कशेली बीच किंवा देवगडी बीच, असे ह्याला 2 नाव आहेत। बघा बीच जो तुम्ही रीलमध्ये सध्या बघताय, हा व्हायरल बीच, तोच आहे हा कशेली बीच। तर आम्ही आता सध्या ह्या गावात हिंडतोय त्या हरपलेल्या बोटीच्या शोधात। तर बघतो कुठं आहे ती बोट, कुठल्या किनाऱ्यावर आहे, बघून त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो भावांनो। तर भावांनो, आजच्या दिवसाचा 5वा पॉईंट म्हणजेच मीरा बीच, आणि तिथंच आहे ही लॉस्ट अशी मोठी शिप। तर उद्या आपण एक्सप्लोर करणार गणपतीपुळे, आरेवारे बीच आणि खूप काही गोष्टी। तर चला भेटू उद्या।
तर मित्रांनो, विकेंडला जर तुम्ही इकडे रत्नागिरी फिरायला येत आहे तर नक्की आधी हॉटेल बुक करा, नाहीतर इथं खूप धावपळ आहे, तुम्हाला हॉटेल मिळणार नाही. आता आम्हाला हॉलमध्ये राहावं लागलं. फंक्शन हॉल आहे बघा तुम्ही, फंक्शन हॉलमध्ये आम्ही थांबलो आहे. म्हणजे इकडे रूम भेटत नाहीत, त्यामुळे आधी बुकिंग नक्की करा, त्यामुळे तुमची गैरसोय होणार नाही. आता हे दुसऱ्या दिवसामध्ये जो आम्ही आता एक्सप्लोर करतो रत्नागिरी, तो आम्ही स्टार्टिंग केली वारे बीचपासून. आम्हाला वाटलं होतं तिथे ॲक्टिव्हिटी वगैरे असतील, झिप लाईन वगैरे, पण इथं काय नाही. बहुतेक ते आरे बीचला आहे. आता इथं बीचचा मजा घेऊन आम्ही जातो आरे बीचला आणि करतो तिथल्या ॲक्टिव्हिटीज. फुल कसं चालवत नाही. तर मस्त आता वारे बीचवर एन्जॉय करून आम्ही आता चाललोय आरे बीचवर. तर आरे बीचवर आहे झिप लाईन आणि वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी. तर जाऊन करूया एन्जॉय ऍक्टिव्हिटी. चला मग चला. तर इथं आरे बीचवर इथं पाठीमागं झिप लाईनची सोय आहे. तर पर हेड 600 रुपये. आणि इथं कसं आहे, आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्याकडे स्कॅनर आहे आणि ते टोकन नंबर येतं आणि मग नंबर आपला लागतो. तर आमचा 12च्या पुढं नंबर आला आहे. बघू आता आम्ही करतो का नाही, कारण आम्हाला इथून पुण्याला जायचं आज एक्सप्लोर करू. ग्रामपंचायत च्या वतीने आवाहन करण्यात येते की कोणी खोल समुद्रात. तर भाई लोक, आपण आलो आता गणपतीपुळ्याला. खूप क्राऊड दिसतो इथं बघा, फुल क्राऊड बीच आहे. आणि आता आपण करू मस्त राईड वगैरे, नंतर मस्त आंघोळ वगैरे होऊन घेऊया गणपती बाप्पाचं दर्शन. तर कसा वाटला माझा कोकण एक्सप्लोरिंग ब्लॉग? भावांनो मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओ, मजा करा.